जी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती त्याच्यामध्ये त्या दिवशी जे गोंधळ झालं त्या गोंधळाचा कारणीभूत सर्वस्व संतोष चौधरी याचे स्वीकृत नगरसेवक राष्ट्रवादी तुतारी गटातून जे आलेले आहे तेच आहे. त्या दिवशी मीटिंगमध्ये आम्ही आमचे मुद्दे मांडण्यासाठी आमचे गटनेते नगराध्यक्ष मॅडमला निवेदन करत होते की आमचं हे पत्र घ्या आणि आम्हाला ओसी द्या. त्याला त्यांनी नकार दिला आणि समोरून संतोष चौधरींनी मॅडमला सांगितलं की काही ते घेऊ नका. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि जेव्हा हा गोंधळ चालू झाला मी आणि राजभाऊ आवटे तिकडे गेले तेव्हा पण संतोष चौधरी आम्हा दोघांना म्हणे की तुम्ही काही बोलू नका म्हणे, तुम्ही साईडला व्हा, आम्ही जनतेमधून निवडून आलेले आहे हे त्यांनी एकदम लक्षात ठेवावं. तुमच्यासारखं आम्ही मागच्या दारातून आलेले नाही आहे. आणि संतोष चौधरी अवस्था आता अशी झाली आहे चुकून सत्ता आल्यामुळे नगरपालिका में फंड नाही, हम किसी से कम नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे. मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की ते वारंवार नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा 2 नंबरच्या धंद्याबद्दल बोलतात. मी एवढं सांगेन ज्यांचे स्वतःचे घर खंडणीवर चालतात त्यांनी अशा गोष्टी करू नये. त्यांनी ते तेवढं लक्षात ठेवावं. त्यांचे काय धंदे काय काम आहे हे आम्हाला पण सगळं माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक, जे वारंवार विकासाची गोष्टी करतात की 9 वर्षात काय केलं तर संतोष Subscribe now and press the bell icon. Never miss